अरे बायको म्हणजे हॅलो अगं मी ड्युटीवर आहे ना. ते मला काय बी माहित नाही. जो कुणी हाय आजूबाजूस फोन द्या. अगं तुला अदुगर फोन द्या. आजूबाजूला कोण आहे, कोणाला सांगू मी? आता फोन द्या की लवकर. बुवा असो बाई असो कुणी बी असो. इथे कोणीतरी दिसलं तरी पाहिजे ना. ए भाई भाई साहब. सॉरी बहन जी. बहन जी. देतो दोघांपैकी कोणाला तरी देतो. देखो वो बाद में ऊ करना, पहले मेरे भाई को से बोलना. हाँ है. हेलो कौन है वहाँ? यहाँ तो दूर दूर तक कोई भी नहीं है. बस मैं और हवलदार साहब. हम दोनों आपस में गुफ्तगू कर रहे हैं. काय बोलतो इकडे अरे छोड़ो ना हवलदार साहब, छोड़ो ना. कितना कस के पकड़ा है. अरे क्या पकड़ा है? अरे वो कुछ भी पकड़े मेरी बला से. अब छोड़ काय बोल रहा है? अरे रोज कहाँ पकड़ने वाले हैं. काय झालं? मला लागलं. अगं मी ओरडलं ना ग. का ओरडलात? अगं मी एका कोणाला धडकलो. एक मिनिट थांब बघतो कोणाला धडकलो ते. हवलदार तुम्ही पळा. ए थांब तिथे अश्रू धुराच्या नळकांडे फोडून मी. कशाला नळकांड वाया घालवताय? ते काय तुझ्या बापाच आहे? ते सरकार आणि माझं आहे ना. मग सरकार आणि मी बघून घेऊ. तुझं सुळकांड कुठे आहे? पोरग कुठे आहे? आत्ता सोडून आलो मी त्याला. कुठे? त्याच्या आईकडे. कुठे आहे त्याची आई? आत्ताच सापडली. पण तुम्हाला आईशी काय करायचंय? बापाशी बोला ना. बापाशी नंतर बोलतो, आधी माझ्या बायकोशी बोला ना. द्या. हा काय माणूस आहे का कोणी? फोन कट केला. मग बायको तुमची कटकट आमच्या डोक्याला कशाला? नेहमीची सवय होती तिची. पण कशामुळे तुमच्या मागे हे विघ्न लागलंय मला कळेल का? सगळं तुमच्यामुळे झालं. आठवतंय का ते लहान पोरग मेवण्याने बघितलं. मेवण्याने तिला सांगितलं. तिचा संशय माझ्यावर आला. सारखं फोन करते. ड्युटीवर असताना विचारते कुठे आहात, बाजूला कोण आहे, काय करताय. विश्वास बसला नाही की दुसऱ्याला फोन द्यायला सांगते. हे बघा हा फोन आला. बोला माझ्या बायकोची बोला. हे पहा मी बोलेन पण एका अट्टीवर. काय ना ते पोरग आहे ना हवलदार, ते पोरग माझं नाहीच आहे. म्हणजे तुमच्या बायकोवर संशय? तसं नाहीये. गप्प बसा. हा मग तसं नाहीये म्हणजे अहो ते कोणीतरी गळ्यात मारलंय माझ्या. काय सांगता तुम्ही? ऐकताय तेच सांगतोय. हे पहा तुम्ही मला या अडचणीतनं सोडवा, मी तुम्हाला त्या अडचणीतून सोडवतो. आधी माझ्या बायकोशी बोला. हॅलो आओ म्याक नाही. निंबाळकर वहिनी. हो हवालदार साहेब माझ्या बरोबरच आहे. म्हणजे ते तुमच्या बरोबर आहेत का तुम्ही त्यांच्या बरोबर आहात? तुम्हाला कोण कोणाच्या बरोबर हवंय? मला त्यांच्या बरोबर कुणी बी नकोय. मग तुम्ही घरीच ठेवा ना बांधून. त्यांना बाहेर सोडता कशाला? काय म्हणाला? नाही म्हणजे प्रेमाने बांधून ठेवा. हो प्रेमानं. त्यांना काय जमत का? काय हो तुम्हाला काहीच जमत नाही? हो नाही मला जमत ना. मला पकडायला जमत, ठोकायला जमत. अरे 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 काय भाषा तुमची. पकडायला ठोकायला? नाही म्हणजे मला गुन्हेगाराला पकडायला जमत, बेड्यात ठोकायला जमतात, तुरुंगात टाकायला जमत. अरे मग जमत की सगळं. मग हे कधी सांगणार? बॅटरी लो झाल्यावर? सांगा माझी बायको. सांगा. मी सांगू? आपकी बॅटरी खत्म हो गई, 1 रुपया रिचार्ज करिए, धन्यवाद. अरे तुम्हाला हे पण जमत? मग तुम्ही हवालदारापेक्षा टेलिफोन ऑपरेटर का नाही होत? अहो शिंदे साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या युवराजचं लग्न तुमच्या आरतीशीच होणार. माझा शब्द आहे हा. मग काय चिंता करण्याचं कारण नाही. सोडा. पण बळवंतराव युवराजशी तेवढं बोलणं झालं असतं तर. अहो मी आजच बोलतो युवराजशी. कडू पाटलाचं खानदान आहे आमचं. मग अहो हनीमूनला जाताना सुद्धा बापाला विचारण्याची पद्धत आहे आमच्या खानदानात. मग काय काळजी करण्याचं कारण नाही. सोडा. मी काय म्हणतो बळवंतराव, ह्या महिन्याच्या शेवटी बघा 28 तारीख काढलेली आहे. चालते की 28 तर 28. पण या बघा शिंदे साहेब, लग्न कसं धूम धडाक्यात झालं पाहिजे. बळवंतराव त्याची चिंता आता तुम्ही सोडा. पर मी काय म्हणतो, तेवढं जरा हुंड्याचं बोललो असतो. अहो आम्हाला काय कमी आहे शिंदे साहेब. बरोबर. तुम्ही मोठी माणसं. तुम्ही आता काय 200-300 तोळं सोनं घातल्याशिवाय पाठवणार का पुरीला आमच्याकडं? आणि आजकाल गाडीत जावायला देणं म्हणजे किरकोळ आहे बघा. आणि आता तुम्ही एवढी मोठी माणसं म्हणजे BMW तर काय. हा आपण भेटल्यावर बोलूया की. चालतंय की बघा. बर नाही ठेवतो आता. हो ठेवा.
त्याच्या आईचं सोन्यासारखी पोरगी आणि BMW मागतोय. त्याच्या आईचा BM कुठला? कमाल करताय तुम्ही. काय केलं? युवराजला न विचारता त्याचं लग्न परस्पर ठरवून टाकताय हा? तुमच्याशी लग्न लावताना आमच्या वडिलांनी विचारलं नव्हतं आम्हाला. हा, कशाला विचारतील? एवढा हुंडा दिलाय की त्या हुंड्याच्या पैशात 10 मुलींची लग्न झाली असती. अरे जावई काय मिळालंय त्यांना? शिक्षण सम्राट. माहिती माझे बाबा शिक्षण मंत्री होते म्हणून. पाय दाबू नका. फोन आलाय. फोन फोन कुठे आला? आतमध्ये खिशात आहे. खिशात फक्त फोन काढा. फोन काढा. हा बोला बोला. मी बोलू? हॅलो. हवालदार कुठे आहेत? अहो हवालदार एका मुलाशी खेळतायत. मुलाला पकडापकडी खेळताय त्याच्याशी. अब हे सॉरी 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 मुलाला त्यांनी पकडलाय, असा उचलून धरलाय, घट्ट धरलाय गळ्याशी. हे बघा, तुम्ही त्या हवालदाराला पकडा आणि त्यांच्याकडे फोन द्या. हो पण मला त्याला हवालदारालाच द्यायचं त्या मुलाला. हा वाण पोरगा आहे हो. मला त्याला माझ्या हॉस्टेलमध्ये ठेवायचा नाहीये. हो बोला तुम्हीच बोलाव काय हॅलो हॅलो. हा हॉस्टेलवर ठेवलंय नव माझ्या सवतीच्या पोराला. तुला कोणी सांगितलं? मला समजा ठावे. एवढा येते पोरगा. किती वर्षाचा असेल? 4-5 वर्षाचा असेल. 4-5 वर्षाचा असेल. 4-5 वर्षांपासून लफडं चालू आहे. आज मग कशा पायी केलं माझ्या संग लगीन? अगं माझी आई असं नाही. तुला सांगतो मी. तसंच आहे. 2 महिने झालं आपलं लगीन होऊन, तरी बी रात पाळीला एकदा बी घरला आला नाही तुम्ही. अगं खरं सांगतो माझी आई, आपलं लग्न झालं आणि पंतप्रधान मुंबईत आले. 4 दिवस नाईट ड्युटी. पंतप्रधान गेले, दंगली सुरू झाल्या. परत नाईट ड्युटी. त्यानंतर मग डान्स बार बंद आहेत की नाही हे बघण्यासाठी डान्स बारच्या बाहेर ड्युटी. एक वेळ डान्स बार चालू असतं तर चाललं असतं ग. बंद डान्स बारच्या बाहेर ड्युटी करणं म्हणजे मंगळवारी ते मार्केटमध्ये जाऊन मच्छी घेण्यासारखं आहे. माहितीये? हॉस्टेलवर ठेवलंय माझ्या सवतीच्या पोराला आणि मला फसवलं. आणि काय काय होतंय काय तुम्हाला? अहो घरची भांडी फुटायची मारची आणलेली. दोंड बांधलंय माझ्या गळ्यात. हो याला जोरात जरा पकडा आणि हात टाका. हो आमच्या हॉस्टेल मधून पळून चालला होता. मग तुम्ही काय पकडापकडी खेळताय? खरं सांगा ना काय करता? नाही तर किडनॅपिंगच्या केस मध्ये आत टाकीन. किडनॅपिंग? किडनॅपिंग ते लहान मुलांना पळवतात ते. किडनॅपिंग? किडनॅपिंग. लहान मुलांना पळवतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांच्या किडनॅप काढून घेतात. मग काय होतं? Kidnapping. मग तेच बोललो ना मी. हो. खरं सांगा ना. अंडर ऍक्टच्या खाली 8 टाकीन. अंडर 8 टाकीन. कुठल्या अंडरच्या खाली? ऍक्टच्या खाली अंडरच्या खाली ऍक्ट. हवालदार कोण आहे? मी. तुम्ही? हा मग मी बोलतो ते बरोबर आहे. हो. खरं सांगा काय करता? नाही तर बाल सुधार गृहात पाठवीन या मुलाला ना. तुम्हाला. अहो पण मी मोठा आहे. म्हणून तर पाठवीन. मग लहान मुला सुधाराल का तुम्हाला महिला सुद्धा गृहात पाठवू? मला चालेल. नाही हो नाही. का? तुम्हाला चालेल पण महिला जाम डेंजर असतात. हो. ही बघा बायको बघा. पाय पडताय. नको नको. हा, मग? माझा विचार बदललाय. हा. या मुलाला तुम्ही घ्या आणि हा. तुमच्याचकडे ठेवून घ्या. हो. का? अहो याला कडेवर घेतला तर तिकडे माहेरची भांडी फुटतायत. याला घरी घेऊन गेलो ना तर अख्खं घर कोसळेल. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा. काय? याच्या घरचा पत्ता द्या. मी याला घरी सोडून येतो. हे याला जरा पत्ता दे. हा त्याचं काय माहितीये का? मला वाटतं याच्या बापाला हे पोरग नकोय, याच्या आईला पण हे पोरग नकोय, म्हणून याला हॉस्टेलमध्ये पाठवलाय. तुम्ही याला ओळखता? ओळखतो पण याचे आई बाप मला ओळखत नाही. हवालदार निंबाळकर आहे मी. याला घरी सोडला नाही तर मिशीच काढेन मी माझी. कुठे मिशी? कुठे तुमची? हा? काय सॉलिड मिशी आहे तुम्हाला? अशी भरदार म्हणजे. चल हा चला चला चला. चला चला.